Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सर तुम्ही आज भाजप कार्यालयात नाही, स्वाभाविक आहे. फार जुन्या आठवणी या कार्यालयाशी आहेत आणि आज योगायोगानं माननीय रेल्वे मंत्र्यांसोबत माझ्या परळी वैद्यनाथल्या काही रेल्वेच्या समस्यांच्या सोबत पंकजाताई आणि मी त्यांचा वेळ घेतला होता. आज योगायोगानं त्यांच्या बैठका चालू होत्या आणि इतरत्र बसून या शिष्टमंडळाशी वेळ देण्यापेक्षा त्यांनी इथंच शिष्टमंडळाला बोलवलं आणि परळीच्या समस्येच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या त्यांनी मार्ग काढण्याच्या संबंधात आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. म्हणजे एकदम पॉझिटिव्हली त्यांनी सांगितलं की कुठलाही या ठिकाणी अधिग्रहणाच्या बाबतीमध्ये पूर्ण प्लॅन रिअलाइनमेंट करून याचा विचार करू. कोई पॉलिटिकल इशू पे चर्चा हुई सर कि सिर्फ यही बीड और परली के जो सिर्फ परली रेलवे स्टेशन के दायरे में परली नगर रेलवे परली परभनी जो अभी नया लाइनिंग हो रहा है, उसके अलावा जो परली शहर की बहुत सारी लोगों की ज़मीन घर से लेके सब कुछ जो अलाइनमेंट में जा रहा है उसके उस समस्या के सिवाय किसी भी विषय में बात नहीं हुई. ये स्पष्ट रूप से आपसे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं बीडपर्यंत परळीपर्यंत रेल्वे न्यायचं. केंद्रात 10 वर्ष झालं भाजप सरकार आहे, मात्र अद्याप पूर्ण होत नाही. किती दिवस लागतील? वय किती? 26. 27वं वर्ष पूर्ण झालं तुला रेल्वे बड्डे तुझा सांग.